तर मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेमध्ये आज आपल्याला दाखवतात की सदाला भयंकर त्रास होत असतो. तो भयंकर खोकत असतो आणि सारखी मैना फोन करत असते तन्वीला. पण तन्वीचा फोन सायली उचलते आणि सायलीच्या लक्षात येतं की सदा मैनाला फार त्रास होतोय. तिला पत्ता मिळतो सदा मैनाचा आणि ती सदा मैनाकडे डॉक्टर पाठवते रात्रीचा आणि अशा प्रकारे सदाची तर ती जीव वाचवते. आपण बघूया एपिसोडमध्ये काय होतंय. सुरुवातीला आपल्याला दाखवतात की सायली आणि अर्जुन वंदना जाधवला भेटतात. वंदना जाधव सगळा घडलेला प्रकार सांगते आणि ती म्हणते की आता तिचा मुलगा कधीच बरा होऊ नाही शकत आणि ह्या धसक्यामुळे 6 महिन्यातच तिचे पती पण एक्सपायर झाले. कारण त्यांना फार धक्का बसलेला. कारण त्यांनी खूप डॉक्टर्सकडे दाखवलेलं पण सगळ्या डॉक्टरांनी हात टेकले. आता तो मुलगा 30 वर्षाचा आहे पण तो अजूनही चालू शकत नाही. पनवेलमधलं मोठं घर त्यांनी विकलं आणि कर्जतला जाऊन आता एका छोट्याशा घरात राहतात. वंदना म्हणाली, मी मिळेल ते काम करायला लागले आणि सौरभला वाढवलं. पण आता त्याच्या पुढे अंधारच आहे. कारण मी गेल्यानंतर त्याचं कोण बघणार? सायली म्हणते, तन्वीच्या पाठीवर एक खूण झाली होती. ती तेव्हाच झाली असणार का, जेव्हा ह्या दोघांमध्ये झटापट झाली होती? कारण शांताबाई म्हणाल्या होत्या, तन्वी जेव्हा त्यांच्याकडे आली तेव्हा तिच्या पाठीवरती एक भाजलेल्याचा खूण होती. सायली म्हणते, तुम्ही तर तिच्याविरुद्ध FIR करण्याचा प्रयत्न केला होतात ना? वंदना म्हणते, हो. कारण मला तिचे आईवडील तर कुठे सापडले नाहीत आणि नंतर मला शांताबाई भेटल्या. त्यांनीच सांगितलं मला आणि त्यांनीच मला FIR दर्शवण्यात मदत केली होती. सायली म्हणते, मी ज्या आश्रमात वाढले त्या आश्रमात बबली म्हणून आली होती. पण तेव्हा पण तिने तिचं नाव प्रिया म्हणून सांगितलं होतं. तेव्हापासून मी तिला ओळखते. वंदना म्हणते, मग तिने तुमच्या आयुष्यात पण वाट लावली आहे का? सायली म्हणते, वाटच नाही उलथापालथ करून ठेवली आहे. आमच्याच नाही, आमच्या बाकी सगळ्या घरातल्या लोकांची सुद्धा. सगळा प्रकार ऐकल्यावर वंदना म्हणते, तुम्ही त्या बबलीला माझ्या समोर आणा, म्हणजे मी स्वतःच्या हाताने तिचा जीव घेईन, तिला ठार मारून टाकेन. अर्जुन म्हणतो, कायदा तुम्हाला हातात घेता येणार नाही, पण जेव्हा आम्ही कोर्टात ही केस उभी करू त्यावेळी तुम्ही हे सगळ्यांना सांगू शकाल का? वंदना म्हणते, हो, मी सगळ्यांना ओरडून ओरडून सांगेन की माझ्या आणि माझ्या मुलाच्या आयुष्याची राख रांगोळी केली आहे या मुलीने. नंतर आपल्याला दाखवतात की साक्षी एका वकिलांना फोन करते. ते म्हणतात की कोणाशी बोलायचं तुम्हाला, काय काम आहे? साक्षी म्हणते, मी महिपत शिकरेची नातेवाईक बोलते, मला त्यांची केस लढवायची आहे, तुम्ही घ्याल का त्यांची केस? ते वकील म्हणतात, अहो ही केस आता शट अँड क्लोज आहे, आता त्याचा निकाल लागला, आता परत काय कोण केस घ्यायला तयार नाही आणि मला तर अजिबातच इंटरेस्ट नाही आहे, ठेवा फोन आता. नंतर अर्जुन आणि सायली घरी येतात. ते म्हणत असतात की माझा तर विश्वासच बसत नाही आहे की तन्वी लहानपणीसुद्धा हे सगळं काही करू शकते. अर्जुन म्हणतो, हो, पण आता आपण हे सगळं घरच्यांसमोर कसं काय आणायचं? वंदना जाधव जरी बोलायला तयार झाली तरीसुद्धा घरच्यांना हे पटायला हवं ना? सायली म्हणते, तुम्ही बरोबर बोलताय, त्याच्यासाठी माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे. अर्जुन म्हणतो, आपल्याला जेव्हा हे घरच्यांना सांगायचं आहे त्यावेळी सदा मैना म्हणजे तिचे खरे आई बाबा पण आपल्यासोबत असायला पाहिजेत, म्हणजे ते घरच्यांना जास्त चांगल्या प्रकारे पटू शकेल. सायली म्हणते, तुमचं बरोबर आहे, माझ्या डोक्यात एक कल्पना आहे आणि सायली ती आयडिया अर्जुनला सांगते. नंतर आपल्याला दाखवतात की तन्वी फोनवर बोलत असते तिच्या खोलीत आणि तिला अश्विनचा फोन आलेला असतो. अश्विन सांगतो की मी उद्या सकाळी येणार आहे डायरेक्ट भेटायला, कारण मला आता इमर्जन्सी आहे. तन्वी म्हणते ठीक आहे आणि ती रूम सोडून बाहेर जाते. तेवढ्यात सायली त्या खोलीत शिरते आणि ती बघते की काही पुरावा सापडतोय का सदा मैनाबद्दल. तेवढ्यात तन्वीचा फोन वाजतो आणि त्याच्यावर मंजिरी हे नाव लिहिलेलं असतं. सायली विचार करते हा कोणाचा फोन आहे, पण घाई गडबडीत ती फोनच उचलते. तेव्हा सदा आणि मैनाचा आवाज येतो. मैना ओरडत असते, अगं बाई, फोन उचलतेस का? किती वेळ झाला? तुझ्या बाबाला बरं नाही बघ, केवढा खोकतोय. पैसे पण नाही पाठवलेस आणि डॉक्टर तरी पाठव आता. सायली विचार करते की मंजिरी नाव आहे तरीसुद्धा मैनाचाच आवाज येतोय हा नक्की. म्हणजे तिने नाव बदललं असणार घरच्यांना कळू नये म्हणून. पण सायली पटकन फोन ठेवून देते. तेवढ्यात परत सदा आणि मैनाकडून एक मेसेज येतो. मेसेजमध्ये लिहिलेलं असतं की पैसे तरी पाठव, नाही तर डॉक्टरला तरी पाठव लवकर, नाही तुझ्या बाबाचं काही खरं नाही. मग सायली लगेच रिप्लाय करते की मला पत्ता पाठव आणि मी पैसे आणि डॉक्टर दोन्ही उद्यापर्यंत पाठवते. तेव्हा मैनाचा लगेच पत्ता येतो आणि सायली तो मेसेज स्वतःला फॉरवर्ड करून घेते. नंतर सायली फ्रेश होत असते तेव्हा अर्जुनला ती म्हणते, उद्या आपण सदा मैनाला भेटलो तर खूपच उशीर होईल. अर्जुन म्हणतो, पण आता कुठे जायचं आहे आपण? सायली म्हणते, कदाचित उद्या खूपच उशीर होईल.
तुमच्या ओळखीचा कोण डॉक्टर असेल तर सांगा, कारण सदा आणि मैना फारच त्रासलेले वाटत होते. मैना तर बिचारी हेल काढून रडत होती, म्हणजे खरोखरच काहीतरी प्रॉब्लेम झाला असणार. अर्जुन म्हणतो, अगं किती वाजलेत बघ. सायली म्हणते, नको, मला तर आत्ता वाटतंय आत्ताच आपण जाऊया त्यांच्याकडे. इकडे सचिन अस्मिताच्या खोलीत आलेला असतो आणि तो म्हणतो, अगं मी बाळासाठी काहीतरी गिफ्ट घ्यावं म्हणून ATM मधून पैसे काढत होतो, पण ATMचं कार्डच ब्लॉक झालं असं दाखवते. अस्मिता म्हणते, काय, असं कसं होईल? सचिन म्हणतो, हो, काय झालंय, तू केलंयस का, इन्स्ट्रक्शन दिलेस का ATMचं कार्ड ब्लॉक बिक करण्यासाठी? अस्मिता म्हणते, नाही, मी असं कशाला करू, आणि तसं पण आत्तापर्यंत जेव्हा जेव्हा तू पैसे मागितलेस तेव्हा तेव्हा मी तुला कॅश किंवा दुसरं कार्ड नक्कीच दिलं होतं ना आधी. सचिन म्हणतो, पण मग आता का नाही होते, मला कॅश विथड्रॉ करायची आहे ना ह्याच्यातून. तेवढ्यात तिकडे कल्पना आणि प्रताप येतात. त्यांच्या हातात एक गिफ्ट असतं. कल्पना म्हणते, अगं बाळ झोपलंय का? अस्मिता म्हणते, हो हो. कल्पना म्हणते, अगं मग तू पण झोप. जेव्हा पण बाळ झोपतं ना तेव्हा आईने पण झोपून घ्यावं, कारण काय आता काही महिने तर जागरण होईल. प्रताप पण म्हणतो, हो अस्मिता, तू तुझी काळजी घे, म्हणजे बाळाचं पण व्यवस्थित तुला सगळं बघता येईल. अस्मिता म्हणते, एवढ्या रात्री तुम्ही कसे काय आलात खोलीत? कल्पना म्हणते, अगं उद्या गुढीपाडवा आहे ना, म्हणून बाळाचा पहिला सण आहे, म्हणून आम्ही त्याच्यासाठी गिफ्ट्स घेऊन आलो आहे. अस्मिता म्हणते, खरंच किती छान, थँक्यू. कल्पना आणि प्रताप जायला निघतात. अस्मिता लगेच म्हणते, डॅड मला तुमच्याशी बोलायचं आहे. तुम्ही काय ATM कार्ड वगैरे ब्लॉक केलं आहे का माझं, किंवा काही इन्स्ट्रक्शन दिले होते का? प्रताप म्हणतो, नाही गं. का, काय झालं? लगेच सचिन म्हणतो, मी जरा कॅश काढायला गेलेलो, पण काहीच नाही मिळालं मला, ATM कार्ड ब्लॉक झालं असं आलं. अस्मिता म्हणते, डॅड तुम्हाला काही माहिती आहे का? प्रताप म्हणतो, अगं नाही, मला काय माहिती, कार्ड तर तुझं आहे ना, तुला माहिती असायला पाहिजे. अस्मिता म्हणते, ठीक आहे, मी उद्या चेक करते काय झालंय ते, बँकेत फोन करून बघते. प्रताप म्हणतो, तू कशाला बघतेस, मी आहे ना, मी उद्या चेक करतो, ठीक आहे. आत्ता तुला काही पैसे हवे असतील इमर्जन्सीला तर सांग मला. अस्मिता म्हणते, नाही नाही, आत्ता काही नको आहे मला, उद्याच बघू, ठीक आहे. प्रताप आणि कल्पना जायला निघतात. सचिन लगेच अस्मितावर ओरडतो आणि म्हणतो, आता ते पैसे देत होते ना, तर घ्यायचे ना, कशाला नाही नाही म्हणालीस, जरा 10-20 हजार घेतले असतेस तर काय झालं असतं? अस्मिता म्हणते, अरे मला कळतं आहे की बाळासाठी तू खेळणं घेऊन आला नाहीस म्हणून तुला कसं तरी होतं आहे, पण ठीक आहे, त्याच्याकडे खूप खेळणी आहेत, उद्या आपण बघू ना काय करायचं ते. पण सचिन जाम चिडलेला असतो आणि तो तिचा तिरस्कार करून बाजूला जाऊन बसतो फुगून. अस्मिताला हे फार दुःख होतं ह्याचं. नंतर आपल्याला दाखवतात की सदा मैना फार चिंतेत असतात. सदा फारच खोकत असतो, इतकं की त्याला एकदम भोवळच येते. मैना फार घाबरते. आता मैना फारच घाबरते, कारण तिला तन्वीने सांगितलं असतं की काही झालं तरी तू कुठे बाहेर पडायचं नाहीस, आणि तिच्याकडे पैसे पण नसतात डॉक्टरांना बोलवायला. मैना सदाला उठवायचा फार प्रयत्न करते, डोळ्यावर पाणी वगैरे मारून, पण सदा काही उठत नाही. तेवढ्यात तिकडे सायली आणि अर्जुन येतात डॉक्टरांना घेऊन. डॉक्टर लगेच सदाला चेक करायला सुरुवात करतात. मैना म्हणते, सायलीला देवासारखे धावून आला, इतकी कमनशिबी आहे गं मी, की मी ह्यांच्यासाठी डॉक्टर पण बोलवू नाही शकले. मित्रांनो, आजचा भाग इथेच संपला. पुढील भागात आपल्याला दाखवतात की सगळे गुढीपाडव्याची पूजा करायला आलेले असतात. सायली प्रियाचा पदर नीट करत असते. ती अर्जुनला म्हणते की आपलं काम झालं. खरोखरच प्रियाच्या पाठीवर भाजलेल्याचा व्रण आहे, म्हणजे वंदना जाधव खरं बोलत होती. हा बबली लोखंडे असल्याचा खूप मोठा पुरावा आहे आपल्याकडे. नंतर तन्वी एका मुलाला फोन करत असते. ती म्हणते की तुला सांगितलं ना, काम झाल्याशिवाय फोन करू नकोस. तो मुलगा म्हणतो, काम तर झालंच नाही आहे, सदा महिना इकडे नाहीच आहेत जिथे आपण त्यांना ठेवलं होतं. तन्वी म्हणते, मग कुठे गेले असतील हे दोघं जणं? मित्रांनो, आपण भेटूया पुढच्या भागात. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.